तर डेट ॲसेट क्लास म्हणजे नेमकं काय? अच्छा, तू सगळ्यात आधी म्हटला डेट म्हणजे कर्ज. हो. तर आता कर्ज आणि इकडनं गुंतवणूक या हो. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कसं? हं. तर तू बँकेत गेलास तर तू फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतो. हो. तुझ्यासाठी ते एक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे तुला काहीतरी दर महिना किंवा दर वर्षाला मिळणारं व्याज व्याज. हे तुझं फिक्स्ड इन्कम होतं. हं. तसं ते इन्स्ट्रुमेंट आहे. जी गोष्ट तुझ्यासाठी गुंतवणूक किंवा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे तीच तू बँकरच्या बाजूने विचार केलास तर बँकर्स ओ यू दॅट मनी. हो. सो त्यांच्यासाठी ते डेट आहे, त्यांच्यासाठी ते कर्ज आहे जे त्यांनी तुझ्याकडून घेतलंय, जे त्यांना ठराविक कालावधीनंतर परत करायचं आहे. सो एका बाजूला डेट किंवा दुसऱ्या बाजूला त्याला फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट असंही म्हटलं जाऊ शकतं. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग बॉन्ड मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा कंपन्या किंवा गव्हर्नमेंट कर्ज रोखे इश्यू करतात बाजारामध्ये म्हणजे कर्ज घेतात, सो तेव्हा त्याला कोणी बॉन्ड मार्केटमध्ये म्हणतं, कोणी त्याला डेट मार्केट म्हणतं किंवा कोणी त्याला फिक्स्ड इन्कम मार्केट्स म्हणतं. सो हे शब्द इंटरचेंजेबली यूज होतात. सो आज आपण बघणार डेट ॲसेट क्लास किंवा त्याला म्हणू फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट. हो. किंवा काही याच्यात तो बॉन्ड मार्केटचाही उल्लेख येईल.